नमस्कार. हॅलो, कसे आहात? मजेत? मी रंजना, अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रव्याचे लाडू. दिवाळी आलेली आहे. नवीन नवीन पदार्थ म्हणजेच आपण आज रव्याचे लाडू बनवणार आहे. चला बघूया सामग्री काय काय घेतलेली आहे ते. खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त खमंग टेस्टी लाडू. रवा घेतलेला आहे, साखर, काजू बदाम आणि किसमिस घेतलेला आहे, थोडा खोबरा खीस घेतलेला आहे. चला कसं बनवायचं ते बघूया. आता ठेवलेली आहे गॅसवरती, गरम होऊ देऊया. आपण यामध्ये 2 मोठे चम्मच तूप घातलेले आहे. तर हे रवा त्यामध्ये मस्त भाजून, तूप थोडं जास्तच घालावं लागते. रवा मी अर्धा किलो घेतलेला आहे. तर चांगलं पावशर तूप घातले मी. मस्त भाजून झालेला आहे. सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत फुल फ्लेम ठेवायची. जसा रवा आपण त्यामध्ये घातल्याबरोबर फ्लेम स्लो ठेवायची आणि असा चम्मच त्यामध्ये फिरवतच राहायचं, कारण पूर्णपणे रवा भाजून झाला पाहिजे. आपला रवा जर भाजून झाला तर आपण आपले लाडू खूप छान आणि टेस्टी खमंग लागणार. हे बघा, या पद्धतीने तुम्ही असा भाजून घ्यायचा का रवा असा आपल्या चम्मचला कुरकुरीत लागला पाहिजे आणि कलर एकदम गोल्डन ब्राऊन आला पाहिजे. तोपर्यंत आपण हे रवा भाजून घ्यायचा. रवा भाजून झालेला आहे बघा. खूप सुंदर आणि सुरेख कलर आलेला आहे. टेस्टी खमंग खुशबू येत आहे. याचप्रमाणे तुम्ही लाडू जर रव्याचे बनवले तर रवा याच पद्धतीने भाजायचा. मग बघा तुम्ही लाडू कसे होते ते. गॅस 5 मिनिटं मी थंड करायला ठेवते आहे. गॅस बंद करते आहे मी, कारण 5 मिनिटं कढईमध्येच याला असंच ठेवते. गॅस बंद केल्याच्या नंतर 1 मिनिट त्याला असं फिरवत राहायचा चम्मच, कारण कढई खूप गरम असते. तर त्यामुळे खाली करपावं नाही म्हणताना आपण असं हलवत राहायचं. आता मी याला थंड करायला ठेवते. तर 5 मिनिटं आपण कढईमध्येच थंड करून घेऊया. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. 1 कप पाणी घातलेलं आहे. 1 कप घेतलेलं आहे पाणी. 250 ग्राम साखर घालत आहे. साखर विरघळेपर्यंत असा चम्मच हलवत राहायचं. गॅस फुल ठेवायचा. फुल गॅसवरती लवकरच पाक बनून येतो. तोपर्यंत आपण हे पाक बनेपर्यंत जे काजू बदाम हे आहेत त्याला थोडं भाजून घेऊया. थोडं मिक्सर पॉट मधून काढून घेऊया. बघा, याला असं भाजून घ्यायचं. थोडं भाजलं म्हणजे खमंग आणि टेस्टी लागते. बदाम सोबतच काजू भाजून घ्यायचा, कारण हे थोडाच काजू आहे आणि थोडीच बदाम घेतलेली आहे. थोडं टेस्ट साठी, तर नाही घेतली तरी चालेल. आता आपण हे झालेलं आहे. थोडा ब्राऊन कलर आलेला आहे. त्याला काढून घ्यायचं. बघा किती मस्त पाक झालेला आहे. या पाकाला कसं तुम्हाला जर समजायचं असलं तर कसं समजायचं, हे पाक असा घ्यायचा आणि असं वरती टाकून बघा शेवटला किती हळूहळू चालते आणि एक एक थेंब कसा लांबते बघा. हे असा जर झाला तर म्हणायचं 1 ताऱ्या पाक झाला. थोडं याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर बिलकुल हे हात लावून आपण जर असा केला तर याचा 1 तार निघतो. तर म्हणायचं आता हे पाक झालेला आहे. जर कच्चा असेल एखाद्या वेळेस राहू शकते.
पण आपण जर रव्यामध्ये घातला तर मग काय करायचं, थोडं ते पूर्ण मटेरियलच गरम करायचं, जास्त गरम नाही करायचं, थोडंच, नाहीतर दगड बनायचं. दगड बनाच्या आधीच थोडं गरम होऊ द्यायचं, तर लाडू मस्त बनणार. जर पाक परफेक्ट झाला तर काही गरजच नाही आहे. तर हे पाक आपला झालेला आहे. आता याला आपण थंड करायला ठेवूया. बघा, असं बघायचं तर शेवटला जे थेंब निघते ना, तो असा थेंब निघते का लांबून, तर हे 1 ताऱ्या पाक झालेला आहे. याला थोडं थंड होऊ द्यायचं, त्यावेळेसच रव्यामध्ये घालायचं. जे काजू बदाम थोडं आपण बारीक करून घेतलेलं आहे, काही थोडं दरदरीत केलेलं आहे, तर ते घालूया. विलायची आणि जायफळ आपण यामध्ये घातलेलं आहे. 1 चम्मच जायफळ, 1 चम्मच विलायची पावडर घातलेला आहे. घरीच बनवून घेतलेला आहे. मी विलायची विकत आणत असते, त्याला फोडून घरीच पावडर बनवत असते, कारण त्याला खूप सेंट असते, तर खूप खायला असं खूप टेस्टी लागते. तर मी तसंच करते, मी पावडर रेडीमेड विकत आणत नसतो. तर आपलं हे पूर्ण मिक्स झालेलं आहे रव्यामध्ये. जे ड्रायफ्रूट घेतलेलं होतं ते थोडं दरदरीतच काढलेलं आहे, जास्त बारीक नाही करायचं. बघू शकता पूर्ण मस्त झालेलं आहे. तर आपला तिकडे पाक पण झालेला आहे. पाक थंड झालेला आहे आणि बघा, थंड झाल्याच्या नंतर कसा तो तार तुटतो, हे आता गुणगुणा झालेला आहे. आता आपण हे पाक रव्यामध्ये घालूया. यामध्ये पाक घातलेला आहे, तर याला पूर्णपणे आपण एकत्र करून घेऊया. मस्त बघा, जर आपल्याच्याने पाक कडक झाला तर मग काय करायचं. आता तर आपण हे जर ढिला झाला तर आपण हे उपाय केले. हे ढिला जर झाला त्याकरता आपण 1 ताऱ्या पाक केलेला आहे. पाक बनवताना आपण 1 तार सुटला होता आपला, तर आपण ते पाक यामध्ये घातलेला आहे. पाक परफेक्ट झालेला आहे, छान झालेला आहे. लाडू याचे खूप छान आणि मस्त येणार. मला अशा कमेंट आलेल्या आहे का जर आपला पाक कडक झाला आणि आपण या रव्यामध्ये पाक घातला तर तो दगडासारखा जर झाला रवा, तर मग काय करायचं. त्याला आपण एक उपाय करू शकतो, पण असं होऊ द्यायचंच नाही. झाला तर मग आपण थोडी साखर घालायची, पाणी घालायचं आणि गरम करायचा. गरम केल्याच्या नंतर त्यामध्ये सोडायचं. सोडून 1 मिनिट राहू द्यायचं त्याला. नंतर आपण असं मस्त मिक्स करून घ्यायचं. छान स्मूथ आणि मऊ लाडू बनणार. आपण आता याला थोडा वेळ थंड करायला ठेवूया. 2 मिनिटांनी आपण याचे लाडू बांधून घ्यायचे. बघा किती छान मस्त लाडू झालेले आहे, खूप टेस्टी बनलेले आहे. फार कमी सामग्रीमध्ये आणि गोड आणि खूपच तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. आणि बघा हे नरम मऊ किती छान झालेले आहे. हे बघा आहे किती मस्त लाडू आहे. नक्कीच रेसिपी बघून बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.